नमस्कार मित्रांनो. तर सर्वप्रथम तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा मुख्य विषय असा आहे की एम-पी-एस-सी एम-व्ही-आय म्हणजेच आर-टी-ओ मेन्स 2020 या परीक्षेची कशा पद्धतीने तयारी करायची, त्याचबरोबर ही परीक्षा प्रिपेअर करून 100% कशा पद्धतीने क्रॅक केली जाईल, या संदर्भातली महत्त्वाची अशी चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वपूर्ण असा जो विषय आहे, तो आहे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस म्हणजेच CIP टेक्निक. CIP टेक्निक हे अतिशय नवीन म्हणजे असा नवीन कन्सेप्ट आहे की तुम्हाला कुठेच पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही. तर हे टेक्निक वापरून आपण कशा पद्धतीने येणारी एम-पी-एस-सी एम-व्ही-आय मेन्स ही परीक्षा 100% क्रॅक करू शकतो. तर याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी मी आपणास एक कळकळीची विनंती करतो की हा व्हिडिओ फॉरवर्ड न करता पूर्णतः पहा. निश्चितपणानं या व्हिडिओचा आपल्याला फायदाच होणार आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला आज तगायत कुठे देखील सांगितली गेलेली नसणार आहे किंवा कुठे मिळणार देखील नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आणि दुसरी एक विनंती मी करू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे त्याचबरोबर पुढील अपडेट्स घेण्यासाठी या आपल्या तुळजाई करिअर अकॅडमी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि खाली दिलेली जी नोटिफिकेशनची बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, तर सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन या ठिकाणी देतो. मी अक्षय ठेले. माझं क्वालिफिकेशन आहे PGD इन वॉश फ्रॉम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूर. त्याचबरोबर बॅचलर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं क्वालिफिकेशन आहे आणि 2017 एम-व्ही-आय मेन्सचा मी क्वालिफायर आहे. त्याचबरोबर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ॲज अ ट्रेनी इंजिनियर म्हणून माझं सिलेक्शन देखील झालेलं होतं. ॲज अन इंट्रोडक्शन मी स्वतःची एक प्रस्तावना या ठिकाणी सादर केलेली आहे, जो इथून पुढे आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. तर मित्रांनो, आजचा जो मुख्य विषय आहे तो आपला आर-टी-ओ 2020 या मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची हा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो काय आहे याचा धावता आढावा घेऊया. मला जाणीव आहे की आपण सर्वजण त्याबद्दल ज्ञात असाल. म्हणजेच एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि बुक जनरली सर्वांना माहीत आहेत, पण चर्चेचा भाग म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला हे चर्चा करावी लागेल. त्यामुळे एक्झाम पॅटर्न एक फास्टली आपण जाणून घेऊया. तर सर्वांना माहीत आहे की टोटल 150 क्वेश्चन्स आहेत आणि टोटल मार्क्स आहेत 300. वेळ आहे 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास. तर सेक्शन ए म्हणजे मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचं आहे. त्याच्यामध्ये 120 क्वेश्चनसाठी 240 गुण आहेत. त्याचबरोबर सेक्शन बीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे प्युअरली. त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन 60 गुणांसाठी विचारले जातात. आणि तिसरा जो सी सेक्शन आहे तो बी सेक्शनसाठी ऑर आहे, म्हणजेच ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्यामध्ये देखील क्वेश्चन्स 30 आहेत आणि मार्क घ्यायचे आहेत 60. म्हणजे मित्रांनो, पॅटर्न लक्षात घ्या की टोटल 300 मार्कांची एक्झाम आहे. त्यातला सेक्शन ए हा कंपल्सरी आहे 240 मार्कांसाठी आणि सेक्शन बी किंवा सी पैकी एकच सेक्शन आपल्याला निवडायचं आहे परीक्षेसाठी. तर मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की तुम्ही सेक्शन बी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग हाच सेक्शन सिलेक्ट करा. हा स्कोरिंगसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर एक्झाम पॅटर्न आपण या ठिकाणी पाहिला आहे. आता परीक्षेचा सिलेबस काय आहे पाहूया. तर सेक्शन एमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असलेले कंटेंट काय आहेत. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, थिअरी ऑफ मशीन्स आहे, हायड्रॉलिक्स आहे, त्याचबरोबर थर्मल इंजिनिअरिंग आहे आणि ॲटोमोबाईल इंजिन्स. तर यामध्ये आणखी एक महत्त्वाचा कॉम्पोनंट राहिलेला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा देखील एक 15 ते 20 मार्कांसाठी विचारला जाणारा कॉम्पोनंट आहे. अतिशय महत्त्वाचा आहे, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हा झाला सेक्शन ए. सेक्शन बीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो आहे त्याच्यामध्ये जे 30 क्वेश्चन्स विचारले जातात त्यामध्ये 3 कंटेंट आहेत. एक आहे हायड्रॉलिक मशिनरी, त्याचबरोबर दुसरा आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि तिसरा आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. तर मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की तुम्ही सेक्शन बीला प्रेफर करावं, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण सेक्शन सीचा देखील सिलेबस पाहूया. तर सेक्शन सी आहे ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये आहेत ॲटोमोबाईल सिस्टीम्स, व्हेकल व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. तर सेक्शन सीकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्यासाठी सेक्शन ए आणि सेक्शन बी हाच महत्त्वाचा आहे. अजून एक विनंती करतो मित्रांनो, या चर्चेचं तुम्ही एक ना एक वाक्य अतिशय काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला निश्चितपणानं या स्ट्रॅटेजीचा फायदाच होणार आहे. तर चला मित्रांनो, तर आता आपण बुक्स मटेरियलकडे वळूया. बुक मटेरियल्स. तर मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की एकच ॲज अ बेस्ट मटेरियल म्हणून बुक वापरायचं आहे. एकच, तो तुमचा संदर्भ ग्रंथ असला पाहिजे, एकच. आणि तो मी सजेस्ट करेन R.S. खुर्मीचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कन्व्हेन्शनल अँड ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं जे बुक आहे
ते तुम्हाला कधीही विचारू द्या, रात्री झोपेतून जरी उठून विचारलं तर त्याच्यामधले AMVIचा जो काही सिलेबस आहे त्यानुसार प्रत्येक ना प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी आला पाहिजे. इतका 100% हे बुक करून ठेवा. कारण मी तुम्हाला आज सांगतो माझ्या अनुभवानुसार मिनिमम 50%चे क्वेश्चन्स असतात ते डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे RAS खुर्मीमधूनच येतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की ॲज अ बेस्ट मटेरियल म्हणून RAS खुर्मीत, हां असं मी म्हणणार नाही की फक्त RAS खुर्मीच करा, पण आता जितका वेळ शिल्लक राहिलेला आहे त्या अनुषंगाने फक्त आणि फक्त तुमचं बेस्ट मटेरियलला RAS खुर्मी पाहिजे, किंवा किंवा म्हणेन RK जैनचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन हे जे बुक आहे ते वापरा. ह्या दोन्हीपैकी एक बुक तुम्ही बेस्ट मटेरियल म्हणून वापरा. म्हणजेच तुम्हाला केव्हाही विचारलं तर या पुस्तकाविषयी कुठलीही माहिती अवेलेबल पाहिजे, कुठलाही क्वेश्चन त्या ठिकाणी आला पाहिजे. तर मी सजेस्ट करेन की RAS खुर्मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे आणि क्वेश्चन देखील चांगल्या पद्धतीचे आहे. AMVIच्या दृष्टिकोनातून सजेस्ट केलेले आहे. त्यामुळे मी म्हणेल की ॲज अ बेस्ट तुम्ही RAS खुर्मी वापरा आणि RK जैनचं जे आहे ते MCQ प्रॅक्टिससाठी तुम्ही यूज करू शकता. याची चर्चा आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये करणार आहोत कशा पद्धतीने. आता हे झालं बेस्ट मटेरियल. परंतु मित्रांनो फक्त 50 ते 60% डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन तुमचे RAS खुर्मीमधून कव्हर होऊ शकतात. पण उर्वरित क्वेश्चन जे की तुम्हाला कॉम्पिटिशन क्रॅक करण्यासाठी उपयोगाला येतील त्यासाठी मात्र तुम्हाला निश्चितच काही रेफरन्स बुकचा आधार घ्यावा लागेल. मी असं म्हणणार नाही की पूर्णतः सगळेच रेफरन्स बुक वाचा, परंतु एखादा कॉम्पोनंट असा असतो की प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात येतो की तो RAS खुर्मीमधून कव्हर होत नाही आहे, तर तो कॉम्पोनंट ॲज पर द सिलेबस तुम्हाला एका विशिष्ट रेफरन्स बुकचा आधार घेऊन त्यातून कव्हर करायचा आहे. आणि रेफरन्स बुकच्या लास्टच्या पेजवरती दिलेले जे काही MCQs आहेत प्रत्येक टॉपिकचे ते AMVIच्या सिलेबसनुसार तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून आणखीन 50 ते 60 मार्कांची भर त्यामध्ये पडणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 300 पैकी 150 मार्कांचं प्रिपरेशन जर तुमचा RAS खुर्मीमधून होणार असेल तर तुम्ही एक्स्ट्रा रेफरन्स बुक वाचल्यानं तुम्हाला ॲटलिस्ट 50 मार्कांची भर त्यामध्ये पडणार आहे. म्हणजे ही झाली तुमची 200 मार्कांची तयारी केवळ आणि केवळ RAS खुर्मी आणि जे काही तुम्ही रेफरन्स बुकमधला आधार घेणार आहात. तर पाहूया कुठले कुठले रेफरन्स बुक आहेत. तर एक्स्ट्रा रेफरन्स बुक टू बी प्रेफर्ड स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी RAS खुर्मी आणि JK गुप्ता, RK राजपूत किंवा RK बन्सल यापैकी एक कुठलंही सजेस्ट करा, कुठलंही निवडा. तर मी सजेस्ट करेन RAS खुर्मी आणि JK गुप्ता हे तर आपलं बेस्ट बुक जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल बेस्ट मटेरियल म्हणून तर तुम्ही RK राजपूत किंवा RK बन्सल या दोन्हीपैकी एक निवडावं. हे झालं सॉमसाठी. त्याच्यानंतर आहे टॉम म्हणजेच थेअरी ऑफ मशीनसाठी तुम्ही RAS खुर्मी आणि JK गुप्ता तर प्रत्येक विषयासाठी जवळपास अवेलेबल असल्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही SS रतन हे प्रेफर करू शकता. थर्मल इंजिनिअरिंगसाठी RK राजपूत किंवा माथुर या दोन्हीपैकी एक पुस्तक वापरा, कारण RAS खुर्मी हे ऑलरेडी आपलं बेस्ट मटेरियल असल्यामुळे तेच क्वेश्चन्स रिपीट होता कामा नये, त्यामुळे तुम्ही दुसरं पब्लिकेशन वापरा. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी डॉक्टर SK सिंग म्हणून एक बुक आहे आणि मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी माझ्या एक्सपिरियन्सवर डिप्लोमाचं टेकमॅक्स पब्लिकेशनचं जे MQCचं बुक आहे, MQC मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, त्याच्यामध्ये चार्ट्स दिलेले आहेत बघा, एक्स चार्ट, R बार चार्ट, हे जे चार्ट आहेत हे अतिशय उत्तमरित्या कव्हर केलेले आहेत आणि त्याच पुस्तकातून डायरेक्टली क्वेश्चन्स येतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी सांगेन की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी MQCचं एक पुस्तक रेफर करा डिप्लोमा आणि डॉक्टर RK सिंग, त्याचबरोबर RAS खुर्मी आणि JK गुप्ताचं आपलं कन्व्हेन्शनल बुक तर तुम्ही बेस्ट मटेरियल म्हणून वापरत असाल, इतकं सफिशियंट आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी. आता उर्वरित जे विषय आहेत उदाहरणार्थ हायड्रॉलिक्स अँड मशिनरी, त्यासाठी मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की RK राजपूतच वापरा, अतिशय उत्तम आहे. आता मी जे हे बुक्स सांगितलेले आहेत तुम्हाला रेफरन्स बुक, याची तयारी कशा पद्धतीने करायची याची चर्चा व्हिडिओच्या पुढील भागात सांगणारच आहे. तत्पूर्वी फक्त तुम्ही हे पुस्तकांची यादी डोक्यामध्ये लक्षात घ्या, कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक रेफर करायचं आणि याचा यूज कसा करायचा मी पुढील भागामध्ये सांगणारच आहे. तर RK राजपूत हे झालं हायड्रॉलिक्स आणि मशिनरी. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची आत्ताच चर्चा केली की डिप्लोमाचं जे काय टेकमॅक्स पब्लिकेशनचं आहे किंवा OP खन्ना नावाचं एक बुक आहे. इलेक्ट्रॉनिक्स हा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. साधारणतः 20 गुणांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, 20 ते 30 गुणांसाठी, थोडक्यात 30 नाही येणार, 15 गुणांसाठी तर येईल इलेक्ट्रॉनिक्स. तर इलेक्ट्रॉनिक्स हा मेकॅनिकलचा थोडक्यात अवघड जाणारा विषय असल्यामुळे त्यासाठी मी एक पुस्तक बुक सजेस्ट करेन की BL थेरा नावाचं एक रेफरन्स बुक आहे चान पब्लिकेशनचं. तर त्या बुकमधील लास्ट पेजेसवरचे MCQs जरी तुम्ही केले किंवा फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे डिप्लोमाचं टेकमॅक्स पब्लिकेशनचं आहे, त्याचबरोबर SK भट्टाचार्य म्हणून एक बुक आहे इलेक्ट्रॉनिक्सचं, या तिन्हीपैकी कुठलेही एक बुक वापरा. जास्त डीपमध्ये जायची गरज नाही, कारण हा एक सबबिट आहे. टोटली फुल मार्कांसाठी विचारला जाणारा हा काही नाही, त्याच्यामुळे याच्यावरती हार्डली 10 क्वेश्चन्स विचारले जातील.
म्हणजेच 2 मार्कांसाठी एक क्वेश्चन असेल तर 20 मार्कासाठी हा कंटेंट येईल. त्याचबरोबर रॅकसाठी आर एस खुर्मी जे गुप्ता सफिशियंट आहे, त्याचबरोबर आर के राजपूत जे थर्मल इंजिनिअरिंगचं आहे ते देखील ते तुम्ही रेफर केलं तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲटोमोबाईल इंजिन्स जे आहे, थोडक्यात आय सी इंजिन्स, या बुकसाठी तुम्ही एकतर आर एस खुर्मी अतिशय चांगलं आहे किंवा किरपाल सिंग नावाचं ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचं बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कव्हर होऊन जाईल. आता ही झाली बुकची यादी. तर मित्रांनो, बुक यादीबद्दल कुठल्याही बाबतीचं कन्फ्युजन करू नका. मी तुम्हाला सांगतो की जे मी सांगितलेलं आहे की ॲज अ बेस्ट म्हणून तुम्हाला एकच बुक वापरायचं, तर ते तुम्हाला डोळे झाकून काय कुठलाही न विचार करता तोंड पाठ झालं तरी हरकत नाही. ते बुक अतिशय व्यवस्थित करा, अतिशय. कारण एक अतिशय चांगली गोष्ट मला माहिती आहे की एक पुस्तक तुम्ही जितक्यात जास्त वेळा करतात तितकं तुमचं कन्फर्मेशन वाढणार आहे. तुम्ही 10 पुस्तकं एक एक वेळा वाचून त्याचा उपयोग नाही होणार, पण एक पुस्तक जर 10 वेळा वाचा, तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन माहिती ॲड होईल, नवीन तुमच्या मेमरीमध्ये भर पडेल. त्यामुळे तुम्ही ॲज अ बेस्ट तुम्ही इतकं परफेक्ट करा की तुम्हाला रात्री झोपेतून जरी कुठून एखादा प्रश्न विचारला तरी आर एस खुर्मीमधला आला पाहिजे. हां, आता हे रेफरन्सची जी यादी आहे मी कशासाठी सांगितलेली आहे, तर तुम्ही मागील वर्षाच्या ज्या 2 ते 3 क्वेश्चन पेपर हाताळले MPSC MUAचे आणि आयोगाचा पॅटर्न बघितला, त्याच्यामध्ये आर एस खुर्मीनुसार जे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, जे तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहेत, ते सिलेबसला तुम्ही पॉईंट आउट करून रेफरन्स बुकमध्ये कुठे मिळतात का. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की फ्लुइड मेकॅनिक्ससाठी आर के राजपूत हे रेफर करा, तर त्या बुकमध्ये एका स्पेसिफिक क्वेश्चन विचारायला असतो, तो सिलेबसचा कंटेंट कुठे मिळतो का, तर तो तुम्ही तिथं कवर करायचा आहे फक्त. आणि अजून एक फायदा आहे की रेफरन्स बुक जे मी सजेस्ट केले आहेत त्याच्या लास्ट पेजवरती 200 ते 300 MCQs जे असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. डिरेक्टली एक्झाममध्ये त्यातून काही MCQs विचारले जातात, त्यामुळे मी ही बुक लिस्ट सजेस्ट केली आहे. पेज टू पेज वाचायची काही गरज नाही. दिसायला हे बुक्स मोठे आहेत, पण तुम्हाला हार्डली एका बुकमधून 20 ते 30 पान वाचण्याची गरज आहे फक्त. ॲडिशनली तुमचे 50 ते 60 मार्काचा स्कोर एक्स्ट्रा वाढण्यासाठी. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो मित्रांनो. आणि अतिशय काळजीपूर्वक तुम्ही हे जर फॉलो केलं तर निश्चित तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही MUAची पोस्ट घेण्यापासून. तर हे झालं बुक्सचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे आता स्ट्रॅटेजी काय आली पाहिजे अभ्यासाची किंवा तयारीची. तर पुढे पुढे हा अतिशय माहिती अतिशय महत्त्वपूर्ण येणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजून देखील मी सांगत आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक पहा. तर स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे, 4 गोष्टी आहेत. 1 नंबरला आहे स्टडी, अर्थात अभ्यास. त्याच्यानंतर आहे रिव्हिजन, त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिस आणि सगळ्यात शेवटी आहे मॉक टेस्ट. ही झाली स्ट्रॅटेजी. स्टडीमध्ये काय नेमकं, स्टडी म्हणजे काय, अभ्यास. तर अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे, तर मित्रांनो जे काही तुमचं मी सांगितलेलं बेस्ट मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आर एस खुर्मी निवडला असेल तर MUAच्या सिलेबसनुसार जेवढे काही टॉपिक्स आहेत आर एस खुर्मीच्या बुकमध्ये, तो प्रत्येक टॉपिक डेली एक चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचं डेली. फॉर एक्झाम्पल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तुम्ही आर एस खुर्मीमधलं घेतलं तर आज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल वाचायचं, त्याच्यानंतर त्याचे MCQs सगळे प्रॅक्टिस करायचे वेळ लावून, टाईम लावून. कारण प्रॅक्टिसचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला लक्षात येईल पुढील स्लाईडमध्ये काय मी सांगणार. त्याच्यामुळे अभ्यास, त्याच्यानंतर त्याचे MCQ. दिवसभरातून काय आपण अभ्यास केला आहे, रात्री एकदा रिव्हिजन, दुसऱ्या दिवशी काल आपण काय वाचलेलं आहे त्या विषयावरती एकदा रिव्हिजन, त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर. फॉर एक्झाम्पल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल झाल्यानंतर तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स वाचला असेल तर असं डे बाय डे तुम्ही स्टडी करत जायचं. याला म्हणायचं स्टडी. स्टडी म्हणजे केवळ अभ्यास. तर पुढे तयारी कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूच. रिव्हिजनचं देखील मी सांगितलं, आज दिवसभरातून काय वाचलेलं आहे आणि उद्या सकाळी काल आपण काय वाचलेलं आहे त्याचा एकदा धावता आढावा घ्यायचा. आणि वीकली आणि मंथली ही रिव्हिजन असली पाहिजे. पण आता MUAसाठी माझ्या अनुषंगाने, माझ्या अंदाजाने कदाचित 2 महिन्यांमध्ये तुमची मेन्स परीक्षा होईल आपली MUAची. त्याच्यामुळे माझी एक विनंती राहील की तुम्ही कमीत कमी वेळ, झिरो वेस्टेज ऑफ आवर्स, टाईम वाया न घालता अभ्यासावरती जास्त फोकस करा. त्याच्यानंतर झाली प्रॅक्टिस आणि शेवटला आहे मॉक टेस्ट. तर मॉक टेस्ट संदर्भात काय आपण चर्चा आपण पुढील स्लाईडमध्ये पाहूया. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक सूत्र सांगतो तुम्हाला, स्टडी प्लस नो रिव्हिजन इज इक्वल टू नो स्टडी. उदाहरण पहा, तुम्ही आज स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा एक चॅप्टर वाचलेला आहे, वाचला आणि तसाच सोडून दिला, अभ्यास झालेला आहे समजून, आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची रिव्हिजन नाही केली, तर परीक्षेपर्यंत केवळ आणि केवळ 10 ते 20% तुमच्या लक्षात राहिलेलं असेल. त्याच्यामुळे स्टडी प्लस नो रिव्हिजन इज इक्वल टू नो स्टडी. त्या अभ्यासाचा काही उपयोग नाही. रिव्हिजन एक असं शस्त्र आहे की तुम्हाला केलेल्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरतं. त्यामुळे स्टडी आणि रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून मी म्हणेल की स्टडी प्लस रिव्हिजन असेल तर तो खरा स्टडी आहे. तुम्ही स्टडी केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करत असाल तर तो अभ्यास आहे. अभ्यास हा केवळ अभ्यास नाही.
स्टडी प्लस रिव्हिजन इज इक्वल टू स्टडी. ओके. त्याचबरोबर पुढील एक सूत्र आहे महत्त्वाचं, स्टडी प्लस रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू प्रॉपर प्रिपरेशन. आपल्याला प्रिपेरेशन करायचं आहे, केवळ स्टडी करायचं नाही. मी आधीच टायटलमध्ये सांगितलेलं आहे, एक्झामचं प्रिपेरेशन महत्त्वाचं आहे, केवळ स्टडी महत्त्वाचा नाही. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. स्टडी केली तुम्ही, रिव्हिजन केलं, इतपत तुम्हाला महत्त्व कळलं. स्टडी केली आणि रिव्हिजन पण केली. फॉर एक्झाम्पल RS कुर्मीचं पूर्ण बुक तुम्ही वाचून काढलं, फक्त वाचून, प्रॅक्टिस एकाही MCQची प्रॅक्टिस नाही केली, फक्त इन्फॉर्मेशन वाचली त्याच्यामध्ये, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, फ्लुइड मेकॅनिक्स असेल, आणि डिरेक्टली तुम्ही इन्फॉर्मेशन वाचून त्याची रिव्हिजन करून डायरेक्टली एक्झामला फेस झाला, तर त्यावेळी तुम्हाला कुठल्या पद्धतीचे MCQ आलेले आहेत त्याचा अंदाजही लागणार नाही. एखादा MCQ तुम्ही वाचला त्याच्या बाहेरचा आलेला असेल, तुम्ही प्रॅक्टिसच केलेली नाही ना. त्याच्यामुळे मी एक गोष्ट सजेस्ट करेन की स्टडी रिव्हिजन केल्यानंतर प्रॅक्टिसची त्याला जोड पाहिजेच, तरच ते प्रॉपर प्रिपरेशन होईल. फॉर एक्झाम्पल सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धाच्या अभ्यासाची पुस्तकं वाचली नाही, पुस्तकं वाचून किंवा नॉलेज घेऊन ते डायरेक्टली युद्धात गेले नाही, तर तलवारीला धार लावण्यापासून ते सराव करण्यापर्यंत, दांडपट्टा चालवणे असेल, ज्या काही गोष्टी असतील. उदाहरणार्थ ज्यावेळी अफजल खानाचा वध करायचा होता, त्यावेळी शिवाजी महाराजांनी काय अफजल खानाचं फक्त थेरी नाही वाचली की तो किती उंचीचा आहे, काय केलं पाहिजे. थेरी वाचून जर डायरेक्ट मैदानात गेलं तर पराभव निश्चित आहे. त्यामुळे महाराजांनी काय केलं, अफजल खानाच्याच साईजचा किंवा तेवढाच उंचीचा एक माणूस जो स्वराज्यात आहे, त्याच्यासोबत प्रत्येक अनुषंगानं, प्रत्येक अँगलने त्याच्यासोबत महाराजांनी गळाभेट घेऊन ती एक प्रॅक्टिस केली, त्याचा वध कशा पद्धतीने केला, आणि मग महाराज उतरले. त्यामुळे हे जे महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांनी काय फक्त थेअरीचा डोक्यात घेतली नाही, तर त्यांनी त्यांचं प्रॅक्टिकल, थोडक्यात प्रात्यक्षिक अनुभवलं. प्रत्येक लढाया तुम्ही घ्या महाराजांच्या, त्यांनी प्रॅक्टिस केलेलीच आहे, युद्धाचा सराव कंपल्सरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने आज आपल्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी डिग्री घेतल्यानंतर डायरेक्टली संविधान नाही लिहिलेलं आहे, कित्येक असे ग्रंथ, कित्येक असे रेफरन्स बुक्स त्यांनी स्वतःच्या हातून लिहिले आहे. ही त्यांची प्रॅक्टिस आहे. केवळ अभ्यास हा यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यासच महत्त्वाचा नाही, अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे ही गोष्ट समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला ही उदाहरणं देत आहे. हे जे महापुरुष घडलेले आहेत ते केवळ आणि केवळ त्या एका विशिष्ट अशा रणनीतीमधून गेले. त्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवले. केवळ आपण काय म्हणतो, अभ्यास म्हणजेच सर्वस्व. अभ्यासाचं किती महत्त्व आहे किंवा प्रॅक्टिसचं किती महत्त्व आहे हे पुढील स्लाईडमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे मी आत्ता जे उदाहरण सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी आपण जे त्यांनी नॉलेज घेतलेलं आहे त्याचा पुरेपूर सराव करूनच मग त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे. मग म्हणून ते आज किती वर्ष झाले तरी आपण त्यांना म्हणत आहेत. तर पुढील एक असा एक फॉर्म्युला आहे की प्रिपेरेशन प्लस नो मॉक टेस्ट इज इक्वल टू फेल्युअर. म्हणजे आता तयारीचा फॉर्म्युला काय आपण पाहिला, प्रिपरेशनचा फॉर्म्युला. तर प्रिपरेशन अशा पद्धतीने आपण मागील फॉर्म्युला काय होता की स्टडी प्लस प्रॅक्टिस इज इक्वल टू प्रिपरेशन. आता त्याचबरोबर प्रिपरेशन प्लस नो मॉक इज इक्वल टू फेल्युअर. तुमची तयारी सर्व झालेली आहे, अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, सगळं झालं, आणि डायरेक्ट परीक्षेला गेला तरी देखील का उपयोग नाही. याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो. सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेटची पुस्तक वाचून मैदानात उतरलाय का, किंवा क्रिकेटचा अभ्यास करून त्याने डायरेक्ट वर्ल्ड कप खेळला का कधी सचिन तेंडुलकरने? त्यासाठी सचिन तेंडुलकरने काय केलं, वॉर्मअप मॅचेस खेळल्या. त्याच्या अगोदर क्रिकेटचा अभ्यास तर आहेच, त्याला अभ्यासाबाबत नो डाऊट अभ्यास तर असणारच आहे. नेट प्रॅक्टिस केली, ही झाली प्रॅक्टिस. पण मॉक म्हणजे काय, ज्या वॉर्मअप मॅचेस सचिनने खेळल्या, ज्या वॉर्मअप म्हणजे ग्राउंडवरती ॲक्च्युली फटके मारले, ॲक्च्युली कुठल्या पद्धतीचा चेंडू कशा पद्धतीने येतोय, ज्यावेळी अनुभवलं, मॅचचं जे काय ॲक्च्युअल प्रेशर आहे, ग्राउंडचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी डिरेक्टली एक युद्ध समजून, म्हणजेच खरीखुरी मॅच समजून जी एखादी मॉक मॅच खेळली त्यांनी, म्हणून डायरेक्टली त्यांनी वर्ल्ड कपमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकले. ही झालं प्रिपरेशन प्लस मॉक टेस्ट. मग मॉकला जर तुम्ही सामोरे नाही गेला तर तुम्हाला परीक्षेचं प्रेशर काय, टाईम मॅनेजमेंट काय, रिस्क असेसमेंट काय, काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे मी म्हणेल प्रिपरेशन प्लस मॉक एक्झाम म्हणजेच सक्सेस. मॉक टेस्टला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो. कुठल्याही अकॅडमीची असू द्या, कुठल्याही व्यक्तीची असू द्या, मॉक टेस्ट इज द मोस्ट कंपल्सरी थिंग टू क्रॅक एनी एक्झामिनेशन, नॉट ओनली AMVI. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की फक्त एक आहे की चेक करायचं आहे जी मॉक टेस्ट आहे ती आपल्या RTOच्या अनुषंगाने आहे का नाही. म्हणजे त्याची जी लेवल आहे, RTOची लेवल कुठली आहे, डिप्लोमा लेवल आहे, RTOची डिप्लोमा लेवल. तर त्या लेवलच्या कमीत कमी 1.5 पट अवघड असली पाहिजे, सोपी नसली पाहिजे. म्हणजे
आर टी ओची जी ओरिजिनल एक्झामची लेवल आहे त्या लेवलपासून ते दीड पट अवघड लेवल म्हणजे त्यापेक्षा अवघडही नसेल या दरम्यानच्या ज्या डिफिकल्टी लेवलच्या टेस्ट असतील त्या मॉक टेस्ट तुम्ही द्यायच्या आहेत. म्हणजे काठिण्य पातळी लक्षात येते पहिल्या की किती अवघड आहे. फार काही गेट आणि आय एस लेवलचं करायचं गरज नाही किंवा फार सोपंही करायचं नाही. जी काय आपल्या आर टी ओची लेवल आहे त्याच्यापेक्षा फक्त दीड पट अवघड असेल अशा पद्धतीची मॉक टेस्ट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स त्या ठिकाणी मला येत आहेत आणि रिक्वेस्ट येत आहेत की तुम्ही टेस्ट सिरीज चालू करा. तर त्या मी विचारत आहेत की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये एक दर्जेदार अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज तुमच्यासमोर घेऊन येण्याचा विचारत आहे. तर कुठल्याही क्लासला लावा असं काही बंधन नाही, पण मॉक टेस्ट इज द मोस्ट. त्याचं उदाहरण सांगितलेलंच आहे मी तुम्हाला. मॉक टेस्ट नाही दिल्या तर तुम्हाला परीक्षेचं प्रेशर करणार नाही आणि तुमचा चारी बाजूंनी पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर म्हणून मी सांगतो की तयारीबरोबर मॉक टेस्टला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. तर आता बघा स्टडी आणि प्रॅक्टिसचं महत्त्व. स्टडीला मी केवळ 40% वेटेज देईन. दिवसातला तुमचा जो काही वेळ असेल तो 40% स्टडीमध्ये निवांत तुम्ही घालवा, पण उरलेला 60% वेळ केवळ आणि केवळ प्रॅक्टिसमध्ये गेला पाहिजे. स्टडी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपल्याला परीक्षेत उतरायचं, प्रिपेअर होऊन उतरायचं. स्टडी हा प्रिपेरेशनचा भाग आहे, स्टडी हा ओव्हरऑल नाही. स्टडीला किती महत्त्व आहे? 40%. स्टडी प्लस प्रॅक्टिस, मग रिव्हिजन आल्या, मॉक आल्या, ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपली प्रिपरेशन होणार. प्रिपरेशन ही पूर्ण अंगाने झाली पाहिजे, केवळ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नाही. अभ्यास, खच्चे खळगे, परीक्षेत येणारे क्वेश्चन, त्याचे डिफिकल्टी लेवल, टाईम मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल. हां, आता एक रिव्हिजन नावाची जी गोष्ट आहे, रिव्हिजन ही काय केवळ स्टडीमधून होत नाही. स्टडीमधून तर होते, पण प्रॅक्टिस ज्यावेळी तुम्ही करता, प्रॅक्टिस म्हणजे MCQची प्रॅक्टिस, मॉक टेस्टची प्रॅक्टिस, ती प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळी तुमच्या नजरेखालून क्वेश्चन जातात ती पण एक प्रकारची रिव्हिजनच आहे. मित्रांनो, स्टडी आणि प्रॅक्टिस नथिंग बट द 50% आर द रिव्हिजन. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की स्टडीला जर 40% वेटेज दिलं तर उर्वरित वेळ तुम्ही प्रॅक्टिसला दिला पाहिजे. ही झाली योग्य अशा पद्धती स्ट्रॅटेजी. आणि आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा इनोव्हेटिव्ह असा भाग म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस म्हणजेच CIP टेक्निक. हे वापरून तुम्ही कुठलीही एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकता. तर चला RTO मेन्समध्ये ही एक टेक्निक कशा पद्धतीने वापरायची याची चर्चा करूया. स्टडी सगळ्यात पहिला महत्त्वाचा इम्पॉर्टंट, स्टडी करायचा आहे, केलेल्या स्टडीचं रिव्हिजन करायचं आहे. हा झाला दुसरा कंपोनंट, स्टडी रिवाईज. त्याच्यानंतर तिसरा कंपोनंट आहे मॉक टेस्ट. आज दिवसभरातून अभ्यास करायचा आहे, दिवसभरातून केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करायची आहे. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट जी तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायची आहे, फुल लेंथ. आता CIP टेक्निक कधी युजफुल होणार आहे? ज्यावेळी तुमच्या अभ्यासाची कमीत कमी एक आवृत्ती पूर्ण झालेली, त्यावेळेस ही CIP टेक्निक वापरायची. जे विद्यार्थी स्क्रॅचपासून तयारी करत आहेत त्यांनी आत्ताच या टेक्निकचा वापर नाही करायचा. ज्यावेळी तुमचा कमीत कमी 40 ते 50% अभ्यास झालेला आहे आणि रिव्हिजन तिथून चालू आहे, तिथं CIP टेक्निक वापरायचे. 40% अभ्यासानंतर त्याची रिव्हिजन झाल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट झाल्यानंतर किती मार्क्स येत आहेत ते तपासायचे. पहिल्या दिवशी 1-2 मार्क येऊ द्या, 4 येऊ द्या, कितीही मार्क कमी येऊ द्या, काही डिमोरलाइज व्हायची गरज नाही. तो पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मॉक टेस्ट द्या. पण खरीखुरी एक्झाम समजून तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे. ॲनालाइज करा दिलेल्या टेस्टचा रिझल्ट, आन्सर की मॅच करून जे क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत ते क्वेश्चन्स का चुकलेले आहेत त्याचा ॲनालिज करा. चुका पॉईंट आउट करा, कुठल्या चुकामुळे मला आज मार्क कमी आले. की फॉर एक्झाम्पल टाईम मॅनेजमेंट जमलं नाही, रिव्हिजन व्यवस्थित झाली नाही, अभ्यास व्यवस्थित झाला नाही किंवा प्रॅक्टिस झाली नाही, कुठल्याही गोष्टी असेल लिस्ट आउट करा. दुसऱ्या दिवशी परत इम्प्रूव्ह मिस्टेक्स, त्या मिस्टेक्स इम्प्रूव्ह करा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ॲप्लिकेशन करा. ज्या चुका काल झाल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी परत होता कामा नये. 100% प्रयत्न करा की त्या चुका तुमच्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी परत तेच करायचे, अभ्यास करायचा, रिवाईज करायचा आणि मग कालच्या झालेल्या चुका दुरुस्त करून दुसऱ्या दिवशी परत एक मॉक टेस्ट द्यायची आहे. परत त्या दिवशी अजून एकदा ॲनालिसिस करायचं रिझल्टचं, परत काय चुका झाल्यात, परत आपला स्कोअर वाढला आहे का नाही. स्कोअर जर वाढला असेल तर इम्प्रूव्हमेंट्समुळे वाढलेला आहे हे लक्षात घ्यायचं आणि अजून स्कोअर वाढवण्यासाठी काय करावं लागेल, परत आणखी एकदा इम्प्रूव्हमेंट, परत आणखी चुकांचं ॲनालिसिस, परत इम्प्रूव्हमेंट, परत तिसऱ्या दिवशी तीच प्रोसिजर, परत इम्प्रूव्हमेंट्स. ही जी सायकल आहे ही डे बाय डे तुम्हाला जोपर्यंत मेन्सची एक्झाम येणार नाही तोपर्यंत चालूच ठेवायची आहे. आज तुमचा 2 स्कोअर असेल, उद्या 4 होईल, परवा दिवशी 8 होईल, परत 10 होईल, 50, 100 होईल. जोपर्यंत तुम्हाला रिक्वायर्ड स्कोअर येत नाही तोपर्यंत ही CIP टेक्निक कंटिन्यूअस ठेवायची आहे, कुठलीही एक्झाम असू दे. पण आजची चर्चा आहे ती RTO संदर्भात असल्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की
हे माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी सांगत आहे. त्यामुळे कंटिन्युअस डॉट इम्प्रूव्हमेंट प्रोसेस आहे. पॉईंटचा देखील इम्प्रूव्हमेंट हा अतिशय क्रांतिकारी असू शकतो. एक जरी मार्क दुसऱ्या टेस्ट सिरीजमध्ये वाढला तर तो कायमचा वाढला आहे तुमचा, परत कमी होणार नाही तो. त्यामुळे मी सांगतो की स्टडी, रिवाइज, मॉक टेस्ट, ॲनालाइज रिझल्ट्स, इम्प्रूव्ह मिस्टेक अँड ॲप्लाय इम्प्रूव्हमेंट्स ऑन द नेक्स्ट डे. ही झाली कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट टेक्निक, म्हणजे सततची सुधारणा प्रक्रिया. सतत ही मेकॅनिकलची प्रोसेस आहे. तुम्हाला लक्षात आले असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधला कन्सेप्ट आहे हा. कुठल्याही क्लासेसवाल्याकडून सांगितलं जाणार नाही, तर ही मी स्वतःवरती इम्प्लिमेंट केली आहे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस अतिशय प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम कधी वापरायचं? ज्यावेळेस तुमचा 40% सिलेबस झालेला आहे, तिथून मॉक हातात घ्यायचे आणि पूर्णतः तयारीनिशी परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आता कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट टेक्निकमध्ये एक महत्त्वाचं वाक्य असं सांगेल की इम्प्रूव्ह युअर स्कोर डे बाय डे अँड गेट युअर सक्सेस. हे केल्यानंतर तुम्हाला सक्सेस घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर मित्रांनो, आजचं लेक्चर तुम्ही ऐकल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू मित्रांनो. आणि जर काय अडचणी असतील तर मी खाली नंबर शेअर केला आहे, त्यावरती तुम्ही विचारू शकता. व्हिडिओमध्ये काही माझ्याकडून मिस्टेक झाली असेल तर कृपया आय एम सॉरी फॉर दॅट. अँड काही चुका झाल्या असेल तर मी मला सजेस्ट केल्या तर मी करेक्ट करीन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये जर काही अजून तुम्हाला रिस्पॉन्सेस द्यावे असे वाटत असेल तर मला तुम्ही कळवा. लवकरात लवकर टेस्ट सिरीज चालू करण्याच्या तयारीमध्ये राहील. आणि क्वालिटी अशा पद्धतीची RTOच्या दृष्टिकोनातून जी काही महत्त्वाची असतील अशाच पद्धतीची टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तर धन्यवाद मित्रांनो. लेक्चर ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.